नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी प्राध्यापक होळकर GS, अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे तुळजाराम चतुर्चंद महाविद्यालय बारामती, ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी विभाग. आज आपण इयत्ता 12वीचा पेपर नंबर 1 ऑटोमोटिव्ह व्हेकल टेक्नॉलॉजी या विषयाला शिकवण्यास सुरुवात करणार आहोत. या विषयाची माहिती घेण्यापूर्वी या विषयामध्ये आपल्याला कोणते कोणते लेसन्स त्यांची माहिती घ्यावयाची आहे, त्याचप्रमाणे परीक्षेमध्ये कोणत्या लेसनवरती किती मार्काचे प्रश्न विचारले जाणार आहेत याची पण माहिती आपण प्रथम घेणार आहोत. या पेपर 1 मध्ये आपणास लेसन नंबर 1 ते 9 यामध्ये लेसन नंबर 1 क्लच, 2 गिअर बॉक्स, 3 ड्राईव्ह लाईन्स, 4 रिअर ॲक्सल व डिफरन्शियल, 5वा स्टेअरिंग सिस्टीम, 6वा सस्पेन्शन सिस्टीम, 7वा ब्रेक सिस्टीम, 8वा व्हील्स अँड टायर्स आणि लेसन नंबर 9 दुरुस्तीसाठी वाहनाचे दोष निदान. अशा एकंदरीत 9 लेसनचा अभ्यास आपणास या पेपरमध्ये करावायचा आहे. प्रथमतः आपण प्रत्येक लेसनवरती किती मार्काचे प्रश्न हे विचारले जाणार आहेत त्याची माहिती पाहणार आहोत. क्लचवरती हा लेसन 10 मार्कासाठी आहे आणि प्रश्नपत्रिकेमध्ये विकल्पासह एकूण त्याच्यावर 15 मार्काचे प्रश्न विचारले जाणार आहेत. गिअर बॉक्स यावर या लेसनसाठी 11 मार्कचे गुण आहेत, 11 मार्क्स आहेत. विकल्प 6 गुण 16 आहेत. ड्राईव्ह लाईन वरती गुण 8, विकल्पसह गुण 12. रिअल ॲक्सल व डिफरन्शियल 8 गुण, विकल्पासह 12 गुण. स्टेअरिंग सिस्टीम 10 गुण, विकल्पासह 15 गुण. सस्पेन्शन सिस्टीम 10 गुण, विकल्पासह 14 गुण. ब्रेक सिस्टीम 12, विकल्पासह 19 गुण. व्हील्स अँड टायर्स 8 गुण, विकल्पासह 12 गुण. आणि शेवटचा जो लेसन आहे त्यावरती 3 गुण आणि विकल्पासह एकूण 5 गुण. अशा प्रकारे आपली जी प्रश्नपत्रिका आहे ही 80 मार्काची असते. 80 मार्काची सोडवायची असते. पण या प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण 120 पैकी 120 मार्काचे प्रश्न असतात आणि त्यापैकी आपल्याला या 80 गुणाचे प्रश्न त्या ठिकाणी सोडवायचे असतात. त्याचप्रमाणे इयत्ता 12वीची थोडक्यात आपण परीक्षा पद्धत त्याच्याविषयी माहिती घेणार आहोत. आपल्या ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी या विषयाचे जे 3 पेपर आहेत, पेपर 1, पेपर 2 आणि पेपर 3, त्यांच्या परीक्षा पद्धतीचा जो तक्ता आहे तो तुमच्या समोर स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता. वार्षिक परीक्षेला आपले 3ही पेपरचे जे गुण आहेत ही 80 मार्काची परीक्षा असणार आहे. आणि हा पेपर सोडवण्यासाठी प्रत्येकी तुम्हाला 3 तास असणार आहे. त्याचप्रमाणे या 3ही पेपरचे प्रॅक्टिकल परीक्षा, त्याला आपण प्रात्यक्षिक म्हणतो, ती सुद्धा 80 मार्काची असणार आहे आणि त्यासाठी सुद्धा वेळ 3 तासाचा असणार आहे. त्यानंतर टर्म वर्क म्हणजे जे तुम्ही
प्रयोगवही तयार करणार आहात, प्रॅक्टिकल तयार केल्यानंतर जे तुम्ही जर्नल तयार करणार आहात त्याच्यासाठी जे 10 मार्क आहेत. त्याचप्रमाणे आपल्याला पुन्हा 12वी मध्ये एक प्रोजेक्ट तयार करायचा आहे. या प्रोजेक्टसाठी किंवा या प्रकल्प कामासाठी प्रत्येक विषयाला त्या ठिकाणी 10-10 मार्क दिलेले आहेत. त्यानंतर इंडस्ट्रियल व्हिजिट, त्याला सुद्धा 10-10 मार्क आहेत प्रत्येक पेपरसाठी. आणि हा जो ओजीटी भाग आहे, ऑन द जॉब ट्रेनिंग, आपल्या सर्वांना माहिती आहे की कोविड-19 या विषाणूच्या प्रादुर्भावामुळं आपण यावर्षी ओजीटी घेऊ शकलो नाही. आणि मग या ओजीटीचे 10 मार्क हे कशामध्ये मिळवून त्या ठिकाणी ऍडजस्ट करायचे आहेत त्याची माहिती आपणास नंतर दिली जाईल. तर अशा प्रकारे वार्षिक परीक्षेसाठी प्रत्येक विषयाची 200 मार्काची परीक्षा होणार आहे. म्हणजे हे 80 आणि हे 80, 160 झाले, 70, 180, 190 आणि 200. अशा प्रकारे प्रत्येक पेपरची परीक्षा ही 200 मार्काची असणार आहे. आणि याला 2 न भागून जे काही 100 पैकी गुण येणार आहेत हे गुण तुमच्या प्रत्यक्ष मार्क लिस्ट वरती तुम्हाला त्या ठिकाणी पाहावयास मिळणार आहे. त्यानंतर आपण इयत्ता 12वीचा जो बोर्डाचा क्वेश्चन पेपर असतो, जी प्रश्नपत्रिका असते, त्याचं स्वरूप कशा प्रकारचं असतं ह्याचा एक चार्ट तुमच्या समोर दाखवलेला आहे. याच चार्ट प्रमाणे आपण इयत्ता 11वीची पण परीक्षा थोडी घेतली होती, सहामाही परीक्षा. यामध्ये प्रश्न पहिला जो आहे हा 20 मार्काला असतो. त्याच्यामध्ये रिकाम्या जागा भरा 5 मार्क, हे 5 गुण दिसत आहेत तुम्हाला. त्यानंतर जोड्या जुळवा 5 मार्क, चूक की बरोबर 5 मार्क आणि एका वाक्यात उत्तरे द्या 5 मार्क. अशा प्रकारे आपल्याला हा पहिला प्रश्न त्या ठिकाणी सोडवायचा आहे. याच्यामध्ये रिकाम्या जागा भरामध्ये 5 वाक्य दिली जातील, 5 विधाने दिली जातील आणि त्याच्यामध्ये खालच्या बाजूला त्या ठिकाणी 4 पर्याय दिलेले असतील. या 4 पर्यायापैकी अचूक पर्याय निवडून तो त्या रिकाम्या जागेमध्ये भरायचा आहे. जोड्या जुळवामध्ये पण त्या ठिकाणी अ गटामध्ये 5 आकडे दिले असतील, ब गटामध्ये 6 बाबी असतील आणि अचूक अशा ह्या 5 बाबींना यातले जे करेक्ट उत्तर आहेत या ब गटामधले ते लिहायचे आहेत. खालील वाक्य चूक की बरोबर ते लिहा. 5 वाक्य आहेत. बऱ्याच वेळा विद्यार्थी परीक्षेमध्ये प्रश्न लिहिताना फक्त चूक किंवा बरोबर असं लिहितो, परंतु तुम्हाला नंतर याची सूचना दिली जाईल की प्रश्नपत्रिका सोडवत असताना अगोदर तो प्रश्न पूर्ण लिहायचा चूक की बरोबरचा आणि खाली उत्तर लिहायचं हे वरील विधान चूक आहे किंवा वरील विधान बरोबर आहे आणि एका वाक्यामध्ये उत्तरे द्या. हे 5 प्रश्न असतील. अशा प्रकारे पहिला जो ऑब्जेक्टिव्ह टाइप प्रश्न आहे तो 20 मार्काचा आहे. नंतर प्रश्न दुसरा जो आहे कोणतेही 4 सोडवा. एकंदरीत तुम्हाला 6 आकडे दिलेले असतील. त्याच्यामध्ये या 6 मध्ये 6 पैकी तुम्हाला 4 सोडवायचे आहेत. त्यासाठी एकूण गुण आहेत 12. म्हणजे एक आकडा हा 3 मार्काला असणार आहे. 3 चौक 12. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 तोही तसाच आहे. कोणतेही 4 सोडवा. त्या प्रश्नामध्ये तुम्हाला एकंदरीत 6 आकडे दिले असतील. या 6 पैकी 4 सोडवायचे आहेत. त्यासाठीचे 12 गुण. म्हणजे याच्यामध्ये सुद्धा एक आकडा 3 मार्कासाठी असणार आहे. क्वेश्चन 4 आणि 5 एकसारखा आहे पहा. याच्यामध्ये कोणतेही 3 सोडवा. एकंदरीत 5 प्रश्न तुम्हाला दिलेले असतील किंवा 5 आकडे दिलेले असतील. त्याच्यापैकी 3 सोडवायचे आहेत. तो 12 मार्काचा प्रश्न आहे. म्हणजे एक आकडा हा 4 मार्काला असणार आहे. 4 आणि 5 एकसारखं स्वरूप आहे. याच्यामध्ये सुद्धा
5 पैकी 3 प्रश्न सोडवायचे आहेत. त्यासाठी 12 गुण आहेत आणि याच्यामध्ये सुद्धा प्रत्येक आकडा हा 4 मार्काला असणार आहे. आणि शेवटचा जो प्रश्न आहे तो क्वेश्चन नंबर 6वा दीर्घोत्तरी आहे. याच्यामध्ये क्वेश्चन 6व्यामध्ये आकडा, याच्यामध्ये तुम्हाला 2 आकडे दिलेले असतील किंवा 2 प्रश्न दिलेले असतील, त्यापैकी एक सोडवायचा आहे. त्यासाठी 6 गुण आहेत. त्याचप्रमाणे ब आकड्यामध्ये सुद्धा 2 आकडे दिलेले असतील किंवा 2 प्रश्न दिलेले असतील, त्यापैकी तुम्हाला एक प्रश्न सोडवायचा आहे. त्यासाठी सुद्धा गुण आहेत 6. तर अशा प्रकारे एकंदरीत या सर्व मार्कांची जर आपण बेरीज केली तर ती 80 एवढे होईल. आणि हे जे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आहे हे आपला पेपर 1 ऑटोमोटिव्ह व्हेकल टेक्नॉलॉजी, पेपर 2 ऑटोमोटिव्ह डीलरशिप आणि पेपर 3 ऑटोमोटिव्ह सर्व्हिस टेक्नॉलॉजी आणि ड्रायव्हिंग स्किल्स, या तीनही विषयासाठी या प्रश्नपत्रिकेचा नमुना हा एकसारखा असतो. याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घेणं गरजेचं आहे. आता आपण थोडक्यात या विषय प्रवेशामध्ये आपण जाणार आहोत. सर्वात प्रथम या विषयाची माहिती घेत असताना आता जे आपण लेसन पाहिलेले आहेत की पहिला लेसन क्लच आहे, दुसरा गिअर बॉक्स आहे, तिसरा ड्राईव्ह लाईन आहे, चौथा डिफरन्शियल आहे. तर या विषयामध्ये आपल्याला विषय प्रवेशाची माहिती घेत असताना सर्वात प्रथम या इंजिनची पॉवर ही पाठीमागच्या चाकांपर्यंत कशा प्रकारे पोहोचवली जाते त्याची आपण अगोदर या लाईन डायग्रामच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत. तर इंजिन सिलेंडर मध्ये तयार झालेली शक्ती गाडीच्या चाकांपर्यंत पोहोचवण्याची जी पद्धत असते तिला ऑटो ट्रान्समिशन सिस्टीम किंवा मोटार गाडीची संक्रमण पद्धती असे म्हणतात. इयत्ता 11वी मध्ये आपण फक्त इंजिनचा अभ्यास केला होता. म्हणजेच इंजिन म्हणजे काय, त्या इंजिन मध्ये कोणते कोणते पार्ट असतात, त्या इंजिनची रचना कशा प्रकारे असते, त्या इंजिनची कार्यपद्धती कशी असते, मग 2 स्ट्रोक इंजिनची कार्यपद्धती असेल, 4 स्ट्रोक इंजिनची कार्यपद्धती असेल, पेट्रोल इंजिनचं कार्य कशा प्रकारे चालतं, डिझेल इंजिनचं कार्य कशा प्रकारे चालतं, याबद्दलची माहिती आपण इयत्ता 11वी मध्ये घेतली होती. त्याचप्रमाणे हे इंजिन व्यवस्थित चालण्यासाठी त्या इंजिनवरती वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धती किंवा सिस्टीम्स त्या ठिकाणी देण्यात येतात. त्यामध्ये आपण पाहिले इग्निशन सिस्टीम, लुब्रिकेशन सिस्टीम आणि कूलिंग सिस्टीम, या तीनही सिस्टीमचा अभ्यास आपण इयत्ता 11वी मध्ये केलेला आहे. आणि अशा प्रकारे या संपूर्ण इंजिनचा अभ्यास इयत्ता आपण 11वी मध्ये केलेला असल्याने तो या वर्षात आपण करणार नाही. त्या इंजिनच्या नंतरचे जे घटक आहेत मोटार गाडीवरील, त्या सर्व घटकांची माहिती आपण आता इयत्ता 12वी मध्ये पाहणार आहोत. तर आता ह्या लाईन डायग्रामच्या माध्यमातून आपण इंजिन मध्ये तयार झालेली पॉवर किंवा शक्ती ही पाठीमागच्या चाकांपर्यंत कशा प्रकारे पोहोचवली जाते याबद्दलची सुरुवातीला माहिती घेणार आहोत. ही मोटार गाडीची पुढची बाजू आहे, त्याला फ्रंट साइड म्हणतात. आणि ही मोटार गाडीची मागील बाजू, त्याला रिअर एंड असं म्हणतात. तर इंजिन मध्ये तयार झालेली पॉवर प्रथम क्लच मध्ये येते. क्लच मधून ती पॉवर गिअर बॉक्स मध्ये दिली जाते. गिअर बॉक्स मधून ती पॉवर या युनिव्हर्सल जॉईंटच्या माध्यमातून प्रोपेलर शाफ्टला दिली जाते. प्रोपेलर शाफ्ट मध्ये आलेली पॉवर या युनिव्हर्सल जॉईंटच्या माध्यमातून डिफरन्शियल पर्यंत पोहोचवली जाते. आणि या डिफरन्शियल मध्ये दोन्ही चाकाचे 2 ऍक्सल हे बसवलेले असतात आणि या डिफरन्शियल मध्ये आलेली पॉवर या ऍक्सल मार्फत त्या चाकाला त्या ठिकाणी दिली जाते, पाठीमागच्या चाकाला. आणि ज्यावेळी पाठीमागचं चाक असं फिरायला लागतं त्यावेळी मोटार गाडी आपली रस्त्यावरून धावू लागते. तर अशा प्रकारे या आकृतीमध्ये मोटार गाडीच्या संक्रमण पद्धतीची रेखाकृती दाखवलेली आहे. तर आत्ताच आपण पाहिलं
की इंजिन पासून मागील चाकापर्यंत इंजिनने उत्पादित केलेल्या शक्तीचा प्रवास कसा होतो हे आपल्याला स्पष्ट समजून येईल. तर क्रँकशाफ्टची गती क्लचद्वारे गिअरबॉक्सला दिली जाते. गिअरबॉक्सची गती युनिव्हर्सल जॉईंटद्वारे प्रोपेलर शाफ्टला दिली जाते आणि मग प्रोपेलर शाफ्टची गती ही दुसऱ्या युनिव्हर्सल जॉईंटद्वारे डिफरन्शियलला दिली जाते आणि या डिफरन्शियल मधून मागील ऍक्सलद्वारे ती मागच्या चाकांना दिली जाते. तर अशा प्रकारे या ट्रान्समिशन सिस्टीमच्या माध्यमातून इंजिनची पॉवर ही पाठीमागच्या चाकांपर्यंत पोहोचवली जाते. आता इंजिनमध्ये तयार होणारी जी शक्ती आहे किंवा जी पॉवर आहे ही पाठीमागच्या चाकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जे कोणते कोणते घटक आहेत या सर्वच घटकांचा अभ्यास आपल्याला या पेपरमध्ये करायचा आहे. आता आपण तुम्ही आकृतीमध्ये बघताय क्लच, नंतर ट्रान्समिशन, म्हणजे हा प्रत्येक घटकाचा एक लेसन आहे. पहिला लेसन क्लच, दुसरा लेसन गिअरबॉक्स किंवा ट्रान्समिशन, तिसरा लेसन ड्राईव्ह लाईन, चौथा लेसन डिफरन्शियल किंवा रिअल ॲक्सल. तर हे जे काय घटक आहेत या सर्व घटकांचा अभ्यास आपल्याला या पेपरमध्ये घ्यावायचा आहे. तर या लेसनची पुढील माहिती आपण पुढच्या तासाला घेणार आहोत. धन्यवाद.